सर्व विद्यार्थ्यांचे कंपनी कार्याचे घटक या विषयामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण 1956 चा कंपनी कायदा आणि 2013 चा अधिनियम यामधील फरक पाहणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरला आपण 1956 चा कायदा काय होता, 2013 चा कायदा कसा अस्तित्वात आला, 2013 च्या कायद्याची आवश्यकता आणि गरज का भासली आणि या 2013 च्या कायद्यामध्ये त्याची पार्श्वभूमी काय होती आणि त्याची वैशिष्ट्ये काय होती, हा भाग आपण यापूर्वीच्या व्याख्यानामध्ये पाहिलेला आहे. आज आपण पाहणार आहोत 1956 आणि 2013 म्हणजे त्यालाच 2012चं बिल असं सुद्धा म्हटलं जातं, कारण बिल मंजुरीनंतर कायद्यामध्ये रूपांतर होते. तर 1956 चा कंपनी कायदा आणि 2013 चा अधिनियम यामधील आज आपण फरक पाहणार आहोत. यामध्ये या चार्टमध्ये आपल्याला हा फरक मांडलेला आहे. पहिल्यांदा आहे मुद्दा, दुसरा भाग आहे तो कंपनी कायदा 1956 आणि तिसरी जे आहे ती म्हणजे कंपनी बिल 2012 म्हणजेच कंपनी कायदा 2013. आता या स्वरूपामध्ये आपण आज याचा दोन्हीमधला फरक पाहणार आहोत. मुद्द्याच्या स्वरूपामध्ये पहिल्यांदा मुद्दा आहे खाजगी कंपनी सभासद संख्या. खाजगी कंपनीची सभासद संख्येमध्ये काय बदल झाले? 1956 च्या कायद्यामध्ये यापूर्वीच्या व्याख्यानामध्ये आपण बोललेलोच आहोत, ज्यावेळेला वैशिष्ट्ये पाहिली त्यावेळेला, की 1956 च्या कायद्यामध्ये 50 ही संख्या आहे, 50 आणि 2013 च्या कायद्यामध्ये जो आपण पाहिलेला आहे त्यामध्ये 2013 च्या कायद्यामध्ये काय बदल झालेला आहे, तर 200 झालेली आहे संख्या इथे. 2013 च्या कायद्यामध्ये किती झालेले? 200. जी पूर्वी 50 होती ती 50 वरून 200 मध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे ती म्हणजे सभासदांची किमान संख्या. सभासदांच्या किमान संख्येमध्ये खाजगी कंपनीसाठी किमान 2 आणि सार्वजनिक कंपनीसाठी किमान 7 ही संख्या पूर्वीची 56 च्या कायद्यामध्ये होती. 2013 च्या कायद्यामध्ये काय झालेलं आहे, तर किमान संख्येत दोन्हीमध्ये बदल झालेला नाही. म्हणजे खाजगी कंपनीत पण बदल झाला नाही आणि सार्वजनिक कंपनीत सुद्धा बदल झाला नाही. म्हणजे किमान सभासद संख्या खाजगीसाठी 2 आणि सार्वजनिक कंपनीसाठी 7 ही किमान सभासद संख्या तीच राहिलेली आहे, त्यामध्ये बदल झालेला नाही. परंतु एक नवीन बदल आलेला आहे, तो म्हणजे एक व्यक्ती कंपनी हा प्रकार अस्तित्वात आला, की जो 56 च्या कायद्यामध्ये नव्हता. या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे ह्याच्यामध्ये एक व्यक्ती कंपनी हा नवीन प्रकार 2013 च्या कायद्यामध्ये अस्तित्वात आलेला आहे. त्यानंतर घटनापत्रकाचा उद्देश कलम. घटनापत्रक आपण नंतर तिसऱ्या टॉपिक मध्ये पाहणारच आहोत. मुख्य दस्तऐवजामध्ये घटनापत्रक, त्यावेळेला डिटेल आपण अभ्यासणार आहोत. घटनापत्रक म्हणजे काय, तर कंपनीची नोंदणी होताना महत्वाचा असलेला दस्तऐवज म्हणजे घटनापत्रक, ज्यामध्ये कंपनी भविष्यात कशी चालणार आहे याविषयीची माहिती दिलेली असते आणि 6 कलमांच्या सहाय्याने ही माहिती मांडावी लागते. तर या घटनापत्रकामध्ये एक कलम असतं ते म्हणजे उद्देश कलम. तर 1956 च्या कायद्यानुसार मुख्य उद्देश आणि सहाय्यक किंवा दुय्यम उद्देश आणि इतर उद्देश असे लिहिलेले असतात. तर 56 च्या कायद्यामध्ये कंपनी ज्या उद्देशाने स्थापन केली जाणार आहे त्याची माहिती कंपनीच्या घटनापत्रकात कंपनी स्थापनेच्या वेळीच देणे आवश्यक झालेले आहे आणि त्यामध्ये भविष्यात काय उद्देश असतील ते सुद्धा लिहिणं गरजेचं झालेलं आहे. हा महत्वाचा बदल हा 13 च्या कायद्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर 20 वर्षापेक्षा जास्त मुदतीचे अग्रहक्क भाग. अग्रहक्क भाग आपल्याला माहिती आहे, भागांचे 2 प्रकार असतात, सामान्य भाग आणि अग्रहक्क भाग. अग्रहक्क भागांना ठराविक टक्केदाराने लाभांश मिळतो आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या प्रकारानुसार परतफेडीचे असतील तर त्याची परतफेड होत असते. यामध्ये 20 वर्षापेक्षा जास्त मुदतीचे अग्रहक्क भाग 56 च्या कायद्यामध्ये विकत घेता येत नव्हते. जास्तीत जास्त 5, 10, 15 वर्षापर्यंतच होते. परंतु 20 वर्षापेक्षा जास्त मुदतीसाठी 56 च्या कायद्यामध्ये अग्रहक्क भाग विकत घेता येत नव्हते. परंतु 13 च्या कायद्यामध्ये मात्र काय बदल झालेला आहे, तर फक्त जे मोठे प्रकल्प पूर्ण करणाऱ्या कंपन्यांना मात्र 20 वर्षापेक्षा जास्त मुदतीचे भाग विकण्याची परवानगी देण्यात आली. जे मोठे प्रकल्प आहेत, जे अवजड उद्योग ज्यांना म्हणू शकतो, ज्यांचं भांडवल जास्त आहे, अशा कंपन्यांना मात्र 20 वर्षापेक्षा जास्त मुदतीचे अग्रहक्क भाग विकण्याची परवानगी ही आपल्या 2013 च्या कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर भागधारकांची वार्षिक सभा. भागधारकांची वार्षिक सभा आपल्याला नंतर पुढे सेकंड टर्मला
सभांचे प्रकार आहेत पुन्हा यावर्षी सुद्धा, तर त्यामध्ये आपण पुन्हा सभा पाहणारच आहोत. तर भागधारकांची जी वार्षिक सर्वसाधारण सभा असते की जी दरवर्षी घ्यावीच लागते कायद्याने आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत ती घ्यावीच लागते. तर 56च्या कायद्यामध्ये काय बदल होता पहा, तर कंपनीची नोंदणी झाल्यापासून 18 महिन्यांच्या आत, म्हणजे नोंदणी ज्या दिवशी झाली त्यापासून 18 महिन्यांच्या आत किंवा आर्थिक वर्ष संपल्यापासून 6 महिन्याच्या आत. आताच मी तुम्हाला सांगितलं. यापैकी जी तारीख लवकर असेल त्या तारखेला वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी लागत होती. पण जनरली आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत ही सभा घेतली जात होती 1956च्या कायद्यानुसार. 13च्या कायद्यात काय बदल झाला पहा, तर आर्थिक वर्ष संपल्यापासून 9 महिन्याच्या आत परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे जी 6 महिन्याची होती, आर्थिक वर्ष संपल्यापासून जे 6 महिने होते त्याच्यामध्ये बदल करून तो किती महिने करण्यात आलेला आहे, 9 महिन्यांच्या आत वाढ, म्हणजे 3 महिन्याची वाढ ही तुमची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याच्या मुदतीसाठी दिलेली आहे 13च्या कायद्यामध्ये. त्यानंतर आर्थिक सभा घेण्यासाठी सभेची नोटीस. आता सभेची नोटीस कशी पाठवायची, काल आपण वैशिष्ट्यामध्ये पाहिलेलंच होतं, पुन्हा इथं आलेलं आहे. तर सभेची नोटीस 56च्या कायद्यानुसार फक्त लेखी स्वरूपातच पाठवली जात होती. 56च्या कायद्यानुसार फक्त लेखी स्वरूपातच. परंतु याच्यामध्ये मात्र 13च्या कायद्यामध्ये मात्र ही मुदत कशी देण्यात आलेली आहे, तर लेखी आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या साहाय्याने देण्यात आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ आता तुम्हाला दोन्ही स्वरूपामध्ये ही काय करता येते, देता येते. पूर्वी मात्र तसं बंधन नव्हतं. पूर्वी मात्र तुम्हाला कशा पद्धतीने द्यावी लागत होती, पूर्वी मात्र फक्त लेखी स्वरूपातच ही नोटीस पाठविता येत होती. आता मात्र लेखी आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे म्हणजे कोणती माध्यमे, तर तुमचे SMS, ईमेल, त्याबरोबर व्हॉट्सअप याच्या माध्यमातून तुम्हाला ही देता येते. हा महत्वाचा बदल 13च्या कायद्यामध्ये झालेला आहे. तर पहिल्या या ह्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं, पहिला जो होता तो म्हणजे खाजगी कंपनीची संख्या 50 वरून 200 झालेली आहे. त्याचबरोबर सभासदांच्या किमान संख्येत बदल झालेला नाही, परंतु एक व्यक्ती कंपनी हा नवीन प्रकार आलेला आहे. घटनापत्रकाचा उद्देश पूर्वी दुय्यम आणि मुख्य उद्देश असायचा. इथे मात्र ज्या मेन उद्देशाने कंपनी स्थापन झालेली आहे त्याचा उद्देश देणं काय आहे, गरजेचं आहे. त्यानंतर 20 वर्षापेक्षा जास्त मुदतीचे आग्रह भाग विकण्याची परवानगी 56च्या कायद्यामध्ये नव्हती, परंतु 13च्या कायद्यामध्ये मात्र मोठ्या प्रकल्पांना ही मुदत देण्यात आलेली आहे. भागधारकांची सभा जी पूर्वी आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत घेता येत होती, ती मात्र आता 13च्या कायद्यामध्ये आर्थिक वर्ष संपल्यानंतर 9 महिन्याच्या आत घेता येते. आणि सभेची नोटीस ही आता तुम्हाला लेखी स्वरूपात 56च्या कायद्यामध्ये देता येत होती, ती आता 13च्या कायद्याने लेखी आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या स्वरूपात देता येते. पुढे जाऊया. हा, त्यानंतरचे काय बदल आहेत ते पाहूया. या ठिकाणी तुम्हाला दिसते आहेत नियामक सभा, जी मी तुम्हाला यापूर्वीच्या वैशिष्ट्यांमध्ये सांगितली होती की नियामक सभा हा जो भाग आहे, तर नियामक सभा 56च्या कायद्यानुसार कंपनीची स्थापना झाल्यापासून 1 महिन्याच्या आत, 1 महिन्याच्या नंतर आणि 6 महिन्याच्या आत कंपल्सरी घेणं सक्तीचं होतं. म्हणजे ती घ्यावीच लागत होती. जर नियामक सभा घेतली नाही तर कंपनी नंतर बंद सुद्धा होऊ शकत होती. परंतु 13च्या कायद्यामध्ये मात्र अशा प्रकारची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. ज्यांना घ्यायची असेल ते घेऊ शकतात, ज्यांना घ्यायची नसेल ती नाही घेतली तरी चालेल. कुठल्याही प्रकारचं बंधन घालण्यात आलेलं नाही. परंतु 56च्या कायद्यामध्ये मात्र जी नियामक सभा म्हणजे पहिली सभा जी असायची कंपनीची ती घ्यावीच लागत होती आणि त्यासाठीचं बंधन घालण्यात आलेलं होतं. 13च्या कायद्यामध्ये मात्र हे बंधन घालण्यात आलेलं नाही. त्यानंतर संचालकांची कमाल संख्या, की एखाद्या कंपनीमध्ये किती जास्तीत जास्त संचालक असावेत, ती कमाल संख्या 56च्या कायद्यामध्ये 12 होती. ती 13च्या कायद्यामध्ये मात्र किती करण्यात आलेली आहे, 15 करण्यात आलेली आहे. आणि वार्षिक सभेत विशेष ठराव करून त्याच्यापेक्षा जास्त संख्या सुद्धा वाढविता येते. म्हणजे
56च्या कायद्यामध्ये कमाल संख्या जास्तीत जास्त सभासद हे 12 असावेत असं बंधन होतं. तर 13च्या कायद्यामध्ये 15 असं करण्यात आलेलं आहे आणि त्यापेक्षा जास्त वाढवायचे असेल तर विशेष ठराव पास करावा लागेल. त्यानंतर आर्थिक प्रमाणपत्रे. आर्थिक प्रमाणपत्रे याचा अर्थ की कोण देऊ शकतं? आर्थिक प्रमाणपत्र देण्याचा अधिकार कोणाला होता? 56च्या कायद्यामध्ये चिटणीस, व्यवस्थापक आणि किमान 2 संचालकांना अशी पत्रे देण्याचा अधिकार होता. आर्थिक पत्र जर कोणाला द्यायचं असेल तर या 3 व्यक्तींना अधिकार देण्यात होता. चिटणीस, व्यवस्थापक आणि किमान 2 संचालकांना हा अधिकार देण्यात आलेला होता. पण 13च्या कायद्यामध्ये मात्र फक्त कंपनीच्या अध्यक्षालाच आर्थिक प्रमाणपत्र देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे जो एम-डी असेल, डायरेक्ट मॅनेजिंग डायरेक्टर असेल, त्यालाच हा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यानंतर एकत्रीकरण. एकत्रीकरण म्हणजे 2 कंपन्या एकत्र येऊन नवीन कंपनी स्थापन करतात. तर एकत्रीकरणच्या बाबतीत 56च्या कायद्यामध्ये काय होती, तर कोणतीही तरतूद नव्हती. म्हणजे कशाप्रकारे एकत्रीकरण करावे, काय करावे याबाबतचं कुठल्याही प्रकारची माहिती ही देण्यात आलेली नव्हती. 13च्या कायद्यामध्ये मात्र भारतीय कंपनीचे विदेशी कंपनीत एकत्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आणि त्यासंबंधीचे नियम सरकारने तयार केलेले आहेत. म्हणजे जर बाहेरच्या देशातील, परदेशातील कंपनीत एखाद्या भारतीय कंपनीचं विलिनीकरण करायचं असेल, तर 56च्या कायद्यात काहीही तरतूद नव्हती. पण 13च्या कायद्यामध्ये मात्र असं विलिनीकरण करायचं असेल, तर सरकार त्याबाबतचे नियम करण्याची परवानगी देण्यात आली. हिशेब तपासणीसाठी कमाल मुदत. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आपण काल पाहिलेला होता मागच्या वैशिष्ट्यांमध्ये सुद्धा. हा सगळ्यात महत्त्वाचा बदल हा केला गेलेला आहे. काय बदल केला गेलेला आहे? तर चिटणीसाला पूर्वी एका कंपनीचे कितीही वर्ष हिशेब तपासणी करता येत होती. कितीही वर्ष. त्याने एका कंपनी सुरुवात केली तर ती कंपनी जोपर्यंत त्याचं आयुष्य तोपर्यंत तो त्या कंपनीचे ऑडिट करू शकत होता. म्हणजे त्याला त्याच्या मुदतीवरती कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं. परंतु 13च्या कायद्यामध्ये मात्र बदल केलेला आहे. काय बदल केलेला आहे? तर भागबाजारात ज्या कंपनीची नोंदणी झाली त्या कंपन्यांसाठी जर एक व्यक्ती असेल तर फक्त 5च वर्ष करू शकेल. जर व्यक्ती सीए असेल, एकटा सीए चार्टर्ड अकाउंटंट असेल, तर त्याला फक्त 5च वर्ष त्या कंपनीचं ऑडिट करता येईल. आणि जर भागीदारी संस्था असेल, हिशेब तपासणी संची भागीदारी संस्था असेल, तर जास्तीत जास्त 10 वर्ष एका कंपनीचं ऑडिट करता येईल. हा खूप महत्त्वाचा बदल हा सीएच्या बाबतीत करण्यात आलेला आहे. कारण एकाच सीएने वर्षानुवर्षे एकाच कंपनीचे ऑडिट केल्याने भ्रष्टाचार आणि अफरातफरीला जास्त प्रमाण वाढलेलं होतं. ते प्रमाण कमी करण्यासाठी हा बदल केला गेलेला आहे. त्यानंतर दस्तऐवज पाठविणे. दस्तऐवज कसे पाठवायचे? समजा एका ह्याच्यातून दुसऱ्या कंपनीकडे किंवा सरकारी कार्यालयात किंवा जे नोंदणी अधिकारी आहेत, त्या नोंदणी अधिकाऱ्याला जर दस्तऐवज पाठवायचे असतील, तर ते पूर्वी कसे पाठवले जात होते? तर 56च्या कायद्यामध्ये पोस्टाने किंवा रजिस्टर पोस्टानेच पाठवावेत, अशा प्रकारचं बंधन होतं. म्हणजे जर नोंदणी अधिकाऱ्याला समजा एखाद्या सभेचं इतिवृत्त पाठवायचं असेल, तर ते पोस्टाने किंवा रजिस्टर पोस्टानेच पाठवणं हे बंधनकारक होतं. 13च्या कायद्यामध्ये मात्र रजिस्टर पोस्टाने, स्पीड पोस्टने किंवा कुरिअरने या खाजगी बाबतीने सुद्धा तुम्ही आर्थिक पत्रे नोंदणी अधिकाऱ्याकडे किंवा इतर कंपन्यांकडे पाठवू शकता. हा बदल 13च्या कायद्यात केलेला आहे. त्यानंतर सूट देऊन भागांची विक्री. त्याला डिस्काउंट इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंट असं म्हटलं जातं. म्हणजे समजा ₹100 शेअर असेल तर ₹70, ₹80, ₹90 विकणे. याला सूट देऊन भागांची विक्री असं म्हणतात. म्हणजे त्याच्या दर्शनी किमतीपेक्षा कमी किमतीला भागांची विक्री करणे असं त्यामध्ये हे असतो. तर 56च्या कायद्यामध्ये मात्र अशा प्रकारे भागांची ॲट डिस्काउंट विक्री करायला परवानगी होती. परंतु 13च्या कायद्यामध्ये मात्र अशा प्रकारे ॲट डिस्काउंट भागांची विक्री करायला परवानगी नाही. फक्त जे स्वेट सामान्य भाग आहेत. आता ते स्वेट सामान्य भाग म्हणजे काय ते आपण पुढे पाहणार आहोत. आपल्याला नंतर तिसऱ्या टॉपिकमध्ये आहे. तर स्वेट सामान्य भाग म्हणजे कंपनीतील कर्मचाऱ्याला त्याने केलेल्या चांगल्या कामाबद्दल कंपनी त्याला जे भाग देते त्या भागांना स्वेट सामान्य भाग असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात चांगल्या कामाचा मोबदला जर भागाच्या स्वरूपात दिलेला असेल तर त्याला स्वेट सामान्य भाग असे म्हणतात. ते आपण नंतर डिटेल पाहणार आहोत. तर इथं मात्र फक्त स्वेट सामान्य भाग असतील तरच डिस्काउंट देऊन विकता येतील. परंतु रेग्युलर जे सामान्य भाग आहेत ते मात्र सूट देऊन विकता येणार नाहीत. हा महत्त्वाचा बदल 2013च्या कायद्यामध्ये केलेला आहे. त्यानंतर वार्षिक सभा घेण्याचा दिवस आणि वेळ. वार्षिक सभा कधी घ्यावी? त्याची वेळ आणि दिवस कोणता? 56च्या कायद्यामध्ये सांगितलं होतं की सुट्टी सोडून कोणत्याही कामकाजाच्या दिवशी घेता येईल. सुट्टी म्हणजे जे तुमचं हॉलिडे आहे,
रविवार किंवा इतर जे हॉलिडे सरकारने डिक्लेअर केलेले असतात. तर साधारणतः नॅशनल हॉलिडे आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी समजतो. हे 2 नॅशनल हॉलिडे आणि इतर सुट्ट्या सोडून कामकाजाच्या दिवशी कोणत्याही वेळेत घेता येऊ शकते, असं 56 चा कायदा सांगतो. पण 13च्या कायद्यामध्ये मात्र काय सांगितलेलं आहे? तर राष्ट्रीय सुट्ट्या सोडून कामकाजाच्या दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत याच वेळेत घेता येईल. काहींच्या सभा रात्री असायच्या. म्हणजे 56च्या कायद्यामध्ये रात्री पण सभा घेतली जायची. कुठल्याही वेळेत घेतली जात होती. वेळेचं बंधन नव्हतं. परंतु 13च्या कायद्यामध्ये मात्र बंधन घातलं, की कामकाजाच्या दिवशी आणि तेही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच वार्षिक सभा घेता येईल. त्यानंतरचं आहे ते म्हणजे वार्षिक सभा घेण्यासाठी किमान वेळेची सूचना. तर साधारणतः वार्षिक सभा घेण्यासाठी किमान वेळेची सूचना किती दिवस असायला हवी? तर मतदानाचा अधिकार असणाऱ्या सर्व सभासदांच्या संमतीने की किती दिवस पाठवावी सभेत. साधारणतः 21 दिवस होते हे आपण पाहिलेच आहे. ज्यावेळेला सभेच्या बाबी आपण पाहणार आहोत, तर पूर्वीच्या कायद्यामध्ये 21 दिवस सभेची सूचना अगोदर पाठवावी असं होतं. परंतु जर समजा इतर सभासदांना किंवा अध्यक्षांना किंवा सभासदांना वाटलं की नाही आपण 10 दिवसात पाठवू, आपण 9 दिवसच पाठवू, आपण 8 दिवस पाठवू, तर तो बदलण्याचा अधिकार हा सभासदांना होता. परंतु 13च्या कायद्यामध्ये मात्र मतदानाचा अधिकार असणाऱ्या 95% सभासदांच्या संमतीने. तर मतदानाचा अधिकार ज्यांना आहे असे 95% लोक जी वेळ ठरवतील किंवा जेवढे दिवस ठरवतील तेवढे दिवस अगोदर तुम्हाला ती पाठवता येईल. यामध्ये फारसा बदल झालेला नाहीये. त्यानंतर आर्थिक वर्ष याच्याविषयी पण आपण चर्चा केलेलीच आहे या अगोदर, की 31 मार्च किंवा नोंदणी अधिकाऱ्याच्या परवानगीने 18 महिन्याने. म्हणजे मी सांगितलं होतं की 31 मार्च हे किंवा नोंदणी अधिकारी ज्या तारखेपासून त्यांना सांगेल हे तुमचं आर्थिक वर्ष, त्यापासून 18 महिने हे त्यांचं आर्थिक वर्ष असायचं 56च्या कायद्यामध्ये. मात्र 13च्या कायद्यामध्ये मात्र कंपल्सरी सर्व कंपन्यांना 1 एप्रिल ते 31 मार्च हेच आर्थिक वर्ष केलेलं आहे. त्यामध्ये कोणताही बदल नोंदणी अधिकारी किंवा कोणीही करू शकत नाही. आता सध्या प्रत्येक कंपन्यांचं आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्च. म्हणजे तुम्हाला बॅलन्स शीट आता सर्व कंपन्यांचा हा इयर एंडेड 31 मार्च असाच असलेला दिसून येईल. त्यानंतर अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नोंदविलेल्या कार्यालयात बदल करण्याचा कालावधी. म्हणजे कंपनीचं सध्याचं जे कार्यालय आहे त्यामध्ये जर बदल करायचा असेल तर तो कसा करता येईल? तर बदल केल्यापासून 30 दिवसाच्या आत अशा प्रकारची माहिती ही तुम्हाला सर्वांना द्यावी लागते. म्हणजे समजा तुमचं कार्यालय एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका देशातून दुसऱ्या देशात असं जर हलवलं गेलेलं असेल, तर तुम्हाला त्याचा बदल केल्यापासून 30 दिवसाच्या आत त्याची माहिती ही सर्वांना द्यावी लागेल. आणि 13चा कायदा काय सांगतो? तर बदल केल्यापासून 15 दिवसाच्या आत, ही तर मुदत कमी केलेली आहे, की तुम्ही कार्यालयात बदल केल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्याची माहिती तुम्ही नोंदणी अधिकाऱ्याला आणि इतर सर्वांना दिली गेली पाहिजे. कारण बदललेलं कार्यालय हे लवकरात लवकर सर्वांच्या नजरेस आणणं हे महत्वाचं आहे, असं हे सांगतो. तर या इथल्या पॉइंटमध्ये आपण काय काय पाहिलं? तर नियामक सभा 56च्या कायद्यामध्ये सक्तीची होती आणि नोंदणी झाल्यापासून 6 महिन्याच्या आत घ्यावीच लागत होती. 13च्या कायद्यामध्ये मात्र नोंदणी नियामक सभा ही सक्तीची नाही. संचालकांची कमाल संख्या 56च्या कायद्यामध्ये 12 होती आणि 13च्या कायद्यामध्ये 15 केलेली आहे. आर्थिक प्रमाणपत्रे 56च्या कायद्यामध्ये चिटणीस आणि व्यवस्थापक आणि किमान 2 संचालक यांना देता येत होती. तर 13च्या कायद्यामध्ये फक्त कंपनीच्या अध्यक्षाला देता येतात. एकत्रीकरणाबाबत 56च्या कायद्यात कोणतीही तरतूद नव्हती. 13च्या कायद्यामध्ये मात्र परदेशातील कंपनीत विलिनीकरण करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. हिशेब तपासणीसाठी कमाल मुदत 56च्या कायद्यात कोणतीच तरतूद नव्हती. 13च्या कायद्यामध्ये मात्र एकच व्यक्ती असेल तर 5 वर्ष एका कंपनीचे करू शकते आणि भागीदारी संस्था असेल म्हणजे हिशेब तपासणी संची भागीदारी संस्था असेल तर 10 वर्ष करू शकते. दस्तऐवज 56च्या कायद्यामध्ये पोस्टाने किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवावे लागत होते. तर 13च्या कायद्यामध्ये रजिस्टर पोस्टाने किंवा स्पीड पोस्टने किंवा कुरिअरने पाठवता येतात आणि अलीकडच्या काळात आता ईमेलने सुद्धा पाठविता येतात. त्यानंतर सूट देऊन भागांची विक्री 13च्या कायद्यामध्ये 56च्या कायद्यामध्ये सूट देऊन भागांची विक्री ऍट डिस्काउंट भागांची विक्री करण्याची परवानगी होती. परंतु 13च्या कायद्यामध्ये मात्र परवानगी नाही. फक्त मोठ्या कंपन्यांनाच परवानगी आहे.
वार्षिक सभा घेण्याचे दिवस आणि वेळ हा सुट्टी सोडून कामकाजाच्या कोणत्याही वेळेस घेता येत होते. परंतु 13च्या कायद्यामध्ये मात्र सुट्ट्या सोडून कामकाजाच्या दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच घेता येत होती. वार्षिक सूचना देण्याचा अधिकार हा बदलण्याचा कालावधी हा मतदान करणाऱ्या सर्व सभासदांना होता, तो सेम तसाच ठेवण्यात आलेला आहे. आर्थिक वर्षापूर्वी 31 मार्च किमान नोंदणी अधिकाऱ्याच्या परवानगीने ठरत असे. आता मात्र आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च हेच ठेवण्यात आलेलं आहे. अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नोंदवलेल्या कार्यालयात बदल झाल्यापासून 30 दिवसाच्या आत त्याचं माहिती देणं बंधनकारक होतं. 13च्या कायद्यानुसार मात्र बदल केल्यापासून 15 दिवसाच्या आत ही माहिती देणं गरजेचं आहे. तर यामध्ये या पॉइंटमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. आता पुढे जाऊया. पुढे काय पाहतायत पहा. पुढे आहे खाजगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीत रूपांतर करण्यासाठी नियमावलीत बदल. आता खाजगी हा सुद्धा भाग आपल्याला डिटेल आहे नंतर या टॉपिकच्या शेवटी. तर खाजगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीत आणि सार्वजनिक कंपनीचे खाजगी कंपनीत अशा प्रकारे रूपांतर करता येते. जर खाजगी कंपनी विस्तार तिचा पुढे वाढत गेला आणि कंपनी मोठी होत गेली तर तिचं खाजगी कारण सभासद संख्येनंतर वाढवावी लागते आणि म्हणून खाजगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीत रूपांतर करता येते. तर अशा प्रकारचा जर बदल केला किंवा सार्वजनिक कंपनीचे पुन्हा खाजगी कंपनीत रूपांतर करता येते. तर असा जर बदल करायचा असेल तर त्यासाठी नियमावलीत बदल करण्याची गरज आहे किंवा नाही. तर 56चा कायदा सांगतो की आर्थिक सभा संपल्यापासून 30 दिवसांच्या आत विशेष ठराव पास करावा लागेल. म्हणजे जर तुम्हाला अशा प्रकारचा बदल करायचा असेल खाजगी कंपनीतून सार्वजनिक कंपनीत किंवा सार्वजनिक कंपनीतून खाजगी कंपनीत, तर बदल वार्षिक सभा संपल्यापासून 30 दिवसांच्या आत तुम्हाला विशेष ठराव पास करून हा बदल करता येईल. 13चा कायदा काय सांगतो? तर बदल केल्यापासून 15 दिवसांच्या आत तुम्हाला हा बदल केलेला सांगावा लागेल. त्यानंतर भागांची खाजगीरित्या विक्री करणे. भागांची खाजगीरित्या प्रायव्हेटली व्यक्तींना जर व्यक्ती करायची असेल किंवा प्रायव्हेटली विक्री करायची असेल तर 56च्या कायद्यात मात्र कोणतीही तरतूद नव्हती. 56च्या कायद्यात खाजगी भाग विकण्याला परवानगी नव्हती. परंतु 13च्या कायद्यामध्ये मात्र विविध स्वरूपाच्या तरतुदी केलेल्या आहेत. 13च्या कायद्यामध्ये मात्र तुम्ही खाजगी स्वरूपामध्ये कशी भागांची विक्री करावी याबाबतच्या तरतुदी केलेल्या आहेत. त्यानंतर आहे भागांचे विभाजन. म्हणजे भागांचे विभाजन करणे. भागांचे विभाजन करणे म्हणजे काय की एखाद्याने समजा 100 भाग केलेले असेल तर त्या भागांचे 3-4 टप्प्यामध्ये विभाजन करता येते का? किंवा समजा एकच मोठा भाग त्याने 5,000चा घेतलेला आहे तर त्या 5,000 एकाच भागाचे छोट्या छोट्या स्वरूपामध्ये पुन्हा विभाजन करता येईल का? तर वार्षिक सभेत परवानगी घेऊन भागांचे विभाजन करण्याची परवानगी होती. 56च्या कायद्यामध्ये मात्र अशा प्रकारचे विभाजन करण्याची परवानगी होती. एखाद्याने खूप जास्त भाग घेतले असतील तर त्याचे स्लॉट पाडण्याची परवानगी होती. 13च्या कायद्यामध्ये मात्र मतदानाच्या टक्केवारीत बदल करण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक. पण त्याच्यामुळे जर मतदानात फरक पडणार असेल, कारण पूर्वी 5,000चा एक भाग घेतलेला असेल तर त्याला एकच मतदानाचा अधिकार मिळेल. कारण कंपनीचं वैशिष्ट्य आहे की भागाच्या प्रमाणात मतदान. आणि समजा जर एखाद्याने एकच मोठ्या रकमेचा भाग घेतलाय तर त्याला एकच मतदान देता येत होते. आणि आता जर समजा त्याने स्लॉट केले, आता जर त्याने भागाचे विभाजन केले तर त्याचे विभाजन समजा त्याने एका भागाचे 10 भाग केले. समजा 5,000चे समजा अशा प्रकारचे त्याने जर किंमत कमी करून आणि हे करून त्याने 10 भाग केले तर आता त्याला मतदानाचा अधिकार किती होईल? 10 होईल, जो पूर्वी 1 होता. असा जर बदल होणार असेल तर मात्र त्याला शासनाची किंवा न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल जर विभाजन करावायचं असेल तर. त्यानंतर पहिली संचालक सभा. संचालक मंडळ झाल्यानंतर संचालकांची पहिली सभा कधी घ्यावी याबाबत 1956च्या कायद्यात कुठलंही बंधन नव्हते. संचालक मंडळानं जेव्हा मनाला वाटेल तेव्हा ते घेऊ शकत होते त्यांची पहिली सभा. संचालक मंडळ स्थापन झाल्यापासून संचालकांची पहिली सभा 56च्या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हते. परंतु 13च्या कायद्यामध्ये मात्र नोंदणी झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अशा प्रकारचं बंधन घालण्यात आलेलं आहे. म्हणजे संचालक मंडळ आणि कंपनीची नोंदणी झाल्यापासून आणि संचालक मंडळ इस्टॅब्लिश झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अशा प्रकारचं बंधन घालण्यात आलेलं आहे की पहिली सभा संचालकांची झालीच पाहिजे. त्यानंतर आहे ते म्हणजे संचालकांच्या 2 सभेतील अंतर किती असावं. म्हणजे संचालकांची सभा, पहिली सभा आणि नंतरची सभा किंवा दुसरी सभा आणि तिसरी सभा याच्यामध्ये किती अंतर असावं
तर यामध्ये 3 महिन्यातून एक सभा घेणे गरजेचे होते. म्हणजे 56च्या कायद्यामध्ये दर 3 महिन्याने एक सभा घेणं म्हणजे वर्षातून 4 सभा घेणं हे आवश्यक होतं 56च्या कायद्यानुसार. कोणाचं? संचालक मंडळांची सभा. दर 3 महिन्याने एक सभा झालीच पाहिजे असं 56चा कायदा सांगतो. तर 13चा कायदा काय सांगतो? तर संचालकांच्या किमान सभेतील अंतर हे किमान 120 दिवसांचे असणे आवश्यक आहे. म्हणजे 120 दिवस म्हणजे किती महिने आले? 4 महिने. 4 ते 12 म्हणजे 4 महिने आले. म्हणजे 13च्या कायद्यामध्ये मात्र बदल केला गेला आणि ही जी मुदत आहे ती 3 महिन्यावरून 4 महिन्यात केली. म्हणजे दर 4 महिन्याने एक मीटिंग असं वर्षातून 3 मीटिंगा ह्या संचालकांच्या झाल्याच पाहिजेल असं बंधन घालण्यात आलेलं आहे. त्यानंतर संचालकांच्या सभेची लांबी किती असावी? किती वेळची सभा घ्यावी किंवा किती वेळ चालेल? तर 56च्या कायद्यात कुठलीही तरतूद नव्हती. 13च्या कायद्यामध्ये मात्र किमान 7 दिवसांचा अवधी किंवा वेळ आहे. म्हणजे ती सभेतील जे वेगवेगळे पॉइंट आहेत असे घेण्यामध्ये किती दिवस जाऊ शकतात? तर जास्तीत जास्त 7 दिवस जाऊ शकतात. त्यानंतर सभेची गणसंख्या. सभेची गणसंख्याचा अर्थ काय तुम्ही 11वी-12वी मध्ये अभ्यासलेला असेल, की कोणत्याही सभेला ती सभा कायदेशीर होण्यासाठी आवश्यक असणारी किमान सभासदांची संख्या, त्याला गणसंख्या असं म्हणतात. म्हणजे जर कोणतीही सभा तुम्हाला कायदेशीर करायचं असेल तर कमीत कमी किती सभासद हजर असावेत? तेवढे सभासद हजर असतील तरच ती सभा कायदेशीर सभा समजली जाते आणि त्या सभेतील नियम हे बंधनकारक ठरतात. मग अशी सभा ही किती असावी? किंवा अशी गणसंख्या ही किती असावी? तर खाजगी कंपनीची सभा असेल तर किमान 2 सभासद असले पाहिजेत आणि सार्वजनिक कंपनीची सभा असेल तर किमान 5 सभासद असले पाहिजेत. अशा प्रकारचं बंधन हे 56च्या कायद्यामध्ये होतं. 13च्या कायद्यामध्ये काय केलेलं आहे पहा. 13च्या कायद्यामध्ये खूप डोमेस्टिक बदल केलेला आहे. खाजगी कंपनीसाठी तीच संख्या ठेवलेली आहे 2च. म्हणजे त्यांची सभा असेल तर किमान 2 सभासद असलेच पाहिजेत. हे खाजगी कंपनीसाठी. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत मात्र बदल केलाय. कारण सार्वजनिक कंपनीची कमाल सभासद संख्या ही असंख्य असते. कितीही असू शकते. कोटीमध्ये असू शकते, लाखात असू शकते किंवा हजारात असू शकते. मग अशा सभेसाठीची किमान गणसंख्या पूर्वी किती होती? फक्त 5 होती. म्हणजे समजा 10,000 जरी सभासद असले तरी 5 सभासद असले की ती सभा होत होती किंवा ती सभा काय म्हणजे 10,000 लोकांचा निर्णय 5 लोक घेऊ शकत होते. हे कुठेतरी कायद्याला धरून नव्हतं किंवा योग्य वाटत नव्हते आणि म्हणून यामध्ये आता बदल केला गेलेला आहे 13च्या कायद्यामध्ये. सभासद संख्या कशी आहे त्यानुसार गणसंख्या ठरलेली आहे. समजा एखाद्या कंपनीमध्ये सभासद संख्या ही 100 पेक्षा कमी असेल, म्हणजे एखाद्या कंपनीची एकूण सभासद संख्या ही 100 पेक्षा कमी असेल तर त्या सभेची गणसंख्या ही किती असेल? 5 असेल. म्हणजे 5 सभासद 100 पेक्षा कमी सभासद असेल तर 5 असले तरी चालतील. पण जर सभासद संख्या 100 पेक्षा जास्त आणि 500 पेक्षा कमी असेल, म्हणजे एखाद्या कंपनीची सभासद संख्या ही 100 पेक्षा जास्त आणि 500 पेक्षा कमी असेल तर अशा सभेसाठी मात्र 15 सभासद लागतील. म्हणजे इथे तुमची गणसंख्या वाढवलेली आहे. जर तुमची सभासद संख्या जास्त असेल तर 15 लागेल. 5 वरून 15 आणि जर तुमची सभासद संख्या 500 पेक्षा जास्त असेल, मग 500 पेक्षा किती जास्त असू द्या, तर मात्र कमीत कमी 30 सभासद असले पाहिजेत. बाकी किती छान बदल केला गेलेला आहे, की पूर्वी फक्त इथं 5च होते पहा इथं. सार्वजनिक कंपनीसाठी फक्त 5 लोक निर्णय घेऊ शकत होते. आता मात्र ती संख्या 30 पर्यंत 13च्या कायद्यामध्ये वाढवण्यात आलेली आहे आणि हा अतिशय खूप महत्वाचा आणि चांगला बदल हा 13च्या कायद्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर संचालक मंडळाची रचना. संचालक मंडळाची रचना एखाद्या संचालक मंडळाच्या सभेत किती संचालक असावेत? तर खाजगी कंपनीसाठी किमान 2 तीच ठेवलेली आहे आणि सार्वजनिक कंपनीसाठी किमान 3. म्हणजे एखाद्या कंपनीचं संचालक मंडळ कसं तयार होईल? कमीत कमी किती लागतील संचालक मंडळ होण्यासाठी? तर खाजगी कंपनीसाठी 2 असेल म्हणजे दोघे समजा जर प्रोप्रायटर दोघं सुरुवातीचे सभासद आहेत तर ते दोघे सुद्धा डायरेक्टर होऊ शकतात. सार्वजनिक कंपनीसाठी किमान 3 लागतील आणि जास्तीत जास्त वरती आपण म्हणलं तर 56च्या कायद्यात 12 होते, ते आता 15 झालेत. तर कमीत कमी 3. आता इकडे काय सांगितलेलं आहे पहा. 13च्या कायद्यात खाजगी कंपनीसाठी किमान 2च आहेत, कमाल पण 2च आहेत. म्हणजे किमान संख्या 30 ठेवलेली आहे खाजगी कंपनीच्या बाबतीत. किमान 2 पाहिजेत, कमाल तुमचे 12 होऊ शकतात. आता इकडे सार्वजनिक कंपनीसाठी किमान 30 ठेवलेली आहे संख्या. फक्त काय बंधन घातलेले आहे की प्रत्येक कंपनीतील किमान एक संचालक हा भारतात 182 दिवस राहिलेला असला पाहिजे आणि एकूण संचालक संख्येच्या 1/3 संचालक
हे स्वतंत्र संचालक असतील असं आपण म्हणू शकतो. हा महत्वाचा बदल याच्यामध्ये केलाय की जो कोणी सार्वजनिक कंपनीचा संचालक मंडळ असेल त्या संचालकापैकी किमान एक तरी संचालक हा भारतातील मागील 182 दिवस राहिलेला असला पाहिजे. म्हणजे त्याने भारतामध्ये वास्तव्य त्याचं असलं पाहिजे. समजा एखाद्या कंपनीचे सगळे डायरेक्टर जर परदेशी असतील आणि कंपनी भारतात असेल आणि एकही संचालक कधी भारतात आलेलाच नसेल, तर असं आता चालणार नाही. पूर्वी 56च्या कायद्यामध्ये असं बंधन नव्हतं. परंतु आता 13च्या कायद्यामध्ये मात्र हे बंधन घालण्यात आलेलं आहे, की जे संचालक मंडळ आहे, त्या संचालक मंडळापैकी किमान एक तरी संचालक हा भारतामध्ये 182 दिवस वास्तव्यास असला पाहिजे. तर अशा प्रकारे अतिशय 56चा कायदा आणि 13च्या कायद्यामध्ये डोमेस्टिक बदल झालेले आहेत. जे काही तरतुदींमुळे कंपन्यांना अडचणी येत होत्या. त्या अडचणी दूर करण्याचा यामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि एक चांगला कंपन्यांना फायदेशीर ठरेल असा 13चा कायदा तयार करण्यात आलेला आहे आणि हा दोन्ही मधला आज आपण फरक या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यानंतर पुढे आहे संचालकाच्या अहवालातील प्रगटणे. आता संचालकाच्या अहवालात कसे असावेत तर 56च्या कायद्यात ज्या 2017च्या तरतुदी सांगितलेल्या आहेत त्या 2017च्या तरतुदीनुसार जे काही बदल असतील किंवा जे काही नियम असतील ते संचालकाच्या अहवालाला लागू होतील. 2013च्या कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर जास्तीची प्रगटणे किंवा उदाहरणार्थ वार्षिक अहवाल, संचालकांच्या सभांची संख्या, कर्जे, हमी, गुंतवणूक इत्यादींची माहिती ही संचालकांच्या अहवालात आलीच पाहिजे. हा बदल संचालकांचा अहवाल कसा असावा त्यामध्ये आहे. त्यानंतर खात्यांचे एकत्रीकरण. खात्यांचे एकत्रीकरण करायचं असेल, समजा 2 खाती 3 खाती एकत्र करायची असतील तर कंपनी कायदा 1956 मध्ये सक्ती नव्हती. 13च्या कायद्यामध्ये मात्र खात्यांचे एकत्रीकरण करण्यास सक्ती करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो महत्वाचा बदल झालेला आहे तो सांगते. तर कंपनीची सामाजिक जबाबदारी. आपण काल याविषयी बोललेलोच होतो वैशिष्ट्यांमध्ये. तर कंपनीची सामाजिक जबाबदारी याचा अर्थ की कंपनीने आपल्या नफ्यातील काही हिस्सा हा समाजासाठी खर्च करणं गरजेचं आहे. कारण कंपनी ही समाजाचा घटक आहे. कंपनी ही समाजातून नफा मिळवते आणि म्हणून त्या नफ्यातील काही भाग कंपनीने समाजासाठी खर्च करणे अपेक्षित आहे असं आता मत झालेलं आहे. परंतु 56च्या कायद्यामध्ये मात्र याबाबतची कोणतीही तरतूद नव्हती. एखाद्या कंपन्यांना कितीही नफा झाला तरी त्यांनी समाजासाठी खर्च केलाच पाहिजे असं नाही. आता आपल्याकडे काहीच कंपन्या आहेत ज्या स्वतःहून खर्च करतात. उदाहरणार्थ टाटा कंपनी असेल, बिर्ला कंपनी असेल किंवा तुमची रिलायन्स कंपनी असेल. यांनी स्वतःचे हॉस्पिटले काढलेले आहेत. त्या वेगवेगळ्या पद्धतीने ते सामाजिक कार्य करीत असतात. म्हणजे काही कंपन्या स्वतःहून करीत होत्या. परंतु केलंच पाहिजे अशा प्रकारचं बंधन 56च्या कायद्यामध्ये नव्हते. परंतु 13च्या कायद्यामध्ये मात्र हे बदल करण्यात आलेले आहेत. कंपनी कायदा 2013 नुसार काय बदल केलेले आहेत तर त्यासाठी कंपनीची सामाजिक जबाबदारीची स्वतंत्र समिती तुम्हाला पहिल्यांदा नियुक्त करावी लागेल. ज्या कंपनीमध्ये सामाजिक जबाबदारी हा नियम लागू होतो तिथे पहिल्यांदा तुम्ही समिती स्थापन करा. आणि कुणाला लागू आहे तर ज्या कंपनीचे भांडवल 500 कोटीपेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ ज्या तुमच्या रिलायन्स, टाटा, बिर्ला या ज्या कंपन्या आहेत यांचं भांडवल खूप आहे. तर अशा मोठ्या कंपन्यांना ज्या कंपन्यांचे भांडवल 500 कोटीपेक्षा जास्त आहे किंवा जिची वार्षिक उलाढाल म्हणजे वर्षाची उलाढाल ही 100 कोटीपेक्षा जास्त आहे. अशा कंपन्यांना त्यांच्या मागील शुद्ध नफा हा किंवा ज्यांचा मागील शुद्ध नफा म्हणजे मागील वर्षाचा नफा हा जर 5 कोटीपेक्षा जास्त असेल म्हणजे एका वर्षाचा नफा हा 5 कोटीपेक्षा जास्त. आता ह्या मोठ्या कंपन्यांचे खूप नफा असतात. तुम्ही कधी बातम्यांमध्ये किंवा पेपरमध्ये वाचत असाल की रिलायन्सला एवढा नफा झाला, टाटा कंपनीला एवढा नफा झाला. तर हा नफा जर 5 कोटीपेक्षा जास्त असेल तर अशा कंपन्यांच्या मागील 3 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 2% रक्कम सामाजिक जबाबदारीसाठी खर्च केली पाहिजेच अशी सक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या कंपन्यांचे भांडवल 500 कोटीपेक्षा जास्त आहे, ज्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा जास्त आहे किंवा ज्या कंपनीचा मागील वर्षाचा शुद्ध नफा 5 कोटीपेक्षा जास्त आहे, अशा कंपन्यांनी त्यांच्या मागील 3 वर्षाच्या नफ्याच्या सरासरी नफ्याच्या 2% रक्कम ही सामाजिक जबाबदारी म्हणून खर्च केलीच पाहिजे. त्याला CSR
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असे म्हटले जाते. आणि हा एक खूप अतिशय सुंदर आणि चांगला बदल हा कंपनी कायदा 2013 मध्ये करण्यात आलेला आहे. आणि या गोष्टीवरून तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल की खरोखरच 56 कायद्यापेक्षा 2013चा कायदा हा पूर्णपणे वेगळा आहे, अतिशय महत्वाचा आहे, कंपन्यांना उपयुक्त असा आहे, समाजाला उपयुक्त असा आहे. कुठेतरी कंपन्यांना मदत करण्याच्या हेतूने, त्यांच्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने 56चा कायदा बंद करण्यात आला आणि 2013चा कायदा अस्तित्वात आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण 1956चा आणि 2013चा कायदा काय आहे, हा आपण पाहिलेला आहे. थँक यू. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. आजचं आपलं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल. थँक यू.